तुझी या संग तुझी ये संगती, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते वेळे भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते वेळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते वेळे भोग सुखाचे सोहळे। तुका तुका म्हणे आता नवजो आम्ही दवडिता, नवजो आम्ही दवडिता, नवजो आम्ही दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। विठाला 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे ज्ञानभूमावी श्री गुरु ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा माऊली श्री गुरु ज्ञानेश्वरासी। महायोगपीठे तटे धीवरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिं, समागमतिष्ठं तमानन्दकन्यं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः अनंत कोटि ब्रह्मांड नायक जगतव्यापी परमात्मा सर्व शक्तिवान परमात्मा भक्तिप्रिय परमात्मा प्रेम स्वरूप परमात्मा अवर्णीय अनंत अविनाशी सर्वव्यापी दुःखितांचं दुःख दूर करणारा परम दयाळू परम कृपाळू कर्तुम 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 शक्ती जरी परमात्मा असले तरी परमात्मा आपली माया लवकर कोणालाही कळू देत नाही असे सर्व संत मंत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वेदालाही नाही कळला अंत पार त्याचा काढणारा राजा पंढरीचा म्हणून देव लवकर आपली माया लवकर कोणालाही कळू देत नाही असं म्हणतात. त्यामुळं अशा त्या परम पांडुरंगाला नमस्कार, माता रुक्मिणीला नमस्कार आणि त्यानंतर सद्गुरु गजानन महाराज ज्यांच्या निमित्तानं हा सोहळा सुरू आहे म्हणून सद्गुरु गजानन महाराजांच्या विधी संत सद्गुरु गजानन महाराज त्यांच्या पावर कोटी कोटी नमस्कार. त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता माऊलीविषयी काय म्हणावं. महाविष्णूचा अवतारण सखाबादा ज्ञानेश्वर यानंतर जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी कार्याच्या प्रसंग लागतात आणि कार्याचं कीर्तन म्हणजे फार मोठं भारी कीर्तन आहे. साधारण मधामधले दुसरे कीर्तन तरी सामान्य राहते पण कार्याचं कीर्तन अवघड. आणि तुकडोजी महाराजांचं जे आपण ध्यान म्हणतो त्या ध्यानावर कोणीही बोललं म्हणलं तर भारी, प्रार्थनेवर बोला म्हणलं तर सोपं, परंतु उपदेशपर कीर्तन करा म्हणलं ठीक आहे पण कार्याचं कीर्तन आणि ध्यानावरचं भाषण थोडं अवघड आहे. त्यामुळं याच्या अगोदरी कीर्तन मी केलेले नाही, आजही मी करून नाही राहिलो, याच्या पुढे मी करणार नाही. बोलविता धनी वेगळाच आपुलिया बळे नाही बोलवत सखा भगवंत वाचा त्याची मद पामरा हे काय थोरपण पाचिवान पायी भरी तुझी आसक्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालले तुझी आवड. म्हणून सद्गुरु गजानन महाराज गोपालकृष्ण भगवान जे बोलून घेतील ते बोलण्याचा प्रयत्न करतो, पंढरीनाथजी बोलून घेतील ते बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ज्यांचा अभंग आजचा जगद्गुरु तुकोबा महाराज हा गाथ्यामधला अभंग आणि कार्याच्या प्रसंगावर आहे. पहिल्या दिवसच्याच महाराजांनी सांगितलं तुम्ही हजर होतो कीर्तनात पूर्ण वेळ 2-3 दिवस मला हजर राहता आलं. नंतर मग काही कार्यक्रम होत्यावर मी बाहेर गेलो. कार्याचं कीर्तन वेगळं, कृष्ण चरित्राचं वर्णन, सुरुवातीचं कीर्तन पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जर कीर्तन केलं तर नामपर रूपपर त्यांच्या नामाचं गुणाचं वर्णन करणे आणि मधातले जे कीर्तन आहे त्या कीर्तनामध्ये मग आपलं उपदेशपर काय असेल ते भक्तिपर नामपर काय असेल अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे आज विशेष म्हणजे आपलं लक्ष काला आणि काला म्हणजे कृष्णाचं चरित्र वर्णन करणे. कृष्णाने गोकुळामध्ये 11 वर्ष राहिले, एवढं प्रेम कसं काय निर्माण झालं एवढ्या थोड्या दिवसात, असा प्रश्न निर्माण होईल काही लोकांना. या काळात सध्या कलियुग 21वे शतक सुरू आहे, विज्ञानाचं युग आहे आणि असं वाटेल कोणाला. पण कृष्ण इतके हुशार होते, चतुर आतो शिरोमणी म्हणून लावण्याची खरी. त्यामुळे त्यांनी कसं काय केलं काय नाही केलं याचं वर्णन करणे आणि ते 7 दिवस करून तर होत नाही भागवतात. कार्याचं कीर्तन राहते 2 तास 1.5 तास, गायनाचे जर काढले त्यातनी भजनाचे काय उरले ते पाहायला. त्यामुळं आपण थोडक्यात भगवान जसं वेळेवरच जे कार्यकर्त्यांनी आपल्याला वेळ दिली असेल त्या वेळेवरच आपल्याला कीर्तन बंद करायचं आहे. बाकीचे काम आहेत आपल्या मागं पुढं. आणि माझे कीर्तन बरेच जणांना ऐकलेले आहे, बाहेरगावच्या मुलाला ऐकले आणि आमच्या दिग्रजच्या मुलं ऐकले. त्यांचंच प्रेम आहे, त्यांचा तुमचाच आशीर्वाद आहे. मी काही संतांचे नाव घेत असतो. गुरुवारी हरिभक्तपरायण हरीशा गुरुजी महाराज आमच्या तळेगाव, हरीशा गुरुजी महाराज, नरहरी महाराज, रामहरी महाराज, सकाराजी महाराज, लक्ष्मीराज महाराज, बाबाराज महाराज, महान तपस्वी समुद्र हिंदू शामराव महाराज, माऊली नाथनगी महाराज, विदुतार महाराज, मुक्ताजी महाराज, जगद्गुरु सेवालाल महाराज, सद्गुरु धोरनाथ महाराज, कालीजी महाराज, कदरूजी महाराज, फकीरजी महाराज, माऊली गजानन महाराज,
साईनाथ महाराज गोमाता आणि माता पित्यांना नमस्कार. त्याचप्रमाणे पवित्र तीर्थक्षेत्र दिग्रस मधले आदिष्ट देतात त्यांच्या नावाने दिग्रसचं नाव मोठं आहे. महातपस्वी घंटी बाबा महाराज, परमानंद स्वामी महाराज. त्यानंतर आमच्या या भागात अतिशय चांगलं पवित्र स्थान निर्माण झालं आमच्या या परिसरातल्या मंडळींनी. त्या संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत सगळे मंडळी त्यांनी मोठ्या कष्टानं या ठिकाणी हे दिव्य मंदिराची उभारणी आणि झालेली आहे. ते म्हणजे सद्गुरू गजानन महाराज, त्यांच्या पार नमस्कार. त्यांच्यामुळं हा काला होत आहे, त्यांच्यामुळं कीर्तन होत आहे, त्यांच्यामुळं जो आनंद 7 दिवसात तो आम्हाला मिळाला आणि तो मिळत आहे. त्यामुळं महाराजांना नमस्कार. आता जगात आणखी काही संत आहे पण जगातील सर्व संतांना नमस्कार. त्यानंतर या सप्ताहासाठी काही मदत करणारी मंडळी, कष्ट करणारी मंडळी, बरीच मंडळी इथं झाडून काढणारे असे अलग ग्रुप आहे. कोण सतरंजा टाकायचं काम, कोणाकडे भाजी निसाचं काम, कोणाकडे काही असे अलग अलग काही कामं वाटून घेतलेले आहेत. निस्वार्थपणाने सेवा करणारी मंडळी आहेत. जे असतील त्या सर्वांच्या पायावर मी नमस्कार करतो. आणि त्यानंतर वर्गणी जाते आहेत. काही तनानं करणारे आहेत, शरीरानं करणारे आहेत आणि काही धनानं करणारे आहेत. म्हणून ते काही जे तन मन धन, आता चांगली गोष्ट आहे. यासाठी ज्यांनी धन खर्च केलं खरोखर त्या त्यांनी धनाचा सदुपयोग केला की ज्या ठिकाणी 4 लोकांच्या मुखामध्ये महाप्रसाद आणि 4 लोकांच्या कानामध्ये, आणि या काळाची गरज आहे की कीर्तन सगळ्यांच्या कानावर गेलं पाहिजे. त्यांच्या स्मरणात, कारण की कीर्तन म्हणजे संस्कार आहे. लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सुद्धा याची गरज आहे. आज काळात स्त्रियांना सर्वांना गरज आहे. त्यामुळे हे कार्य आपल्या इथे उभारलेलं आहे. म्हणून सर्व परगावचे मंडळी तुम्ही येता, बाहेरगावचे मंडळी जे आहेत, गावातली मंडळी आहेत, सगळ्यांना नमस्कार करून पुन्हा एकदा शेरे साहेब इथं बसलेले आहेत, नेहमी आमच्या सत्संगात येतात. भगवाजी बुवा आहेत, तिथं काम करणारी विनेकरी आहेत. मस्त कहे आपलं गाव सोडून आमच्या या संस्थांच्या कार्यक्रमामध्ये 7 दिवसामध्ये तुम्ही आनंद दिला. आणि अतिशय चांगली गाणारी मंडळी होती. आताच सांगितलं, मृदंग वाजवणारे, मृदंग म्हणजे दम करून टाकणारे असं म्हणत तुम्ही. आम्ही दम घालू, काय पक्वाद वाजवत होता, दम घालू आपण त्यांच्या दम. आणि दुसरे मयूर महाराज, त्यांच्या गाण्यावर असं वाटतं की मन स्थिर होत होतं त्या, कारण की बेबी पासून बनत होते ते. म्हणून धन्य आहे. आणि आता हे जे राहिलेलं आहे हे काही सामान्य नाही. त्याच्यात एक आहे हरिभक्तपरायण नामदेव महाराज. 25 वर्षाच्या अगोदर माझ्यासोबत 7-8 दिवस, म्हणजे आम्हाला त्याने भजन शिकवलं कसं महाराज असं नाही, असं बनत, असं नाही, तसं बनत. त्यांच्यासोबत राहिले. दुसरे महाराज त्या दिवशी भक्त महाराजांच्या कीर्तनामध्ये ते होते. महाराज वैजनाथ महाराज, गावले महाराज हे जवळचे असल्यामुळे काय होते की कधी कधी याचा काय आवाज कमी आहे. आमचे कृष्णदेव महाराज, हरिभक्त महाराज, नारायणबाबा महाराज ते चांगलं भजन म्हणतात. आणि जे मंडळी सगळे या 7 दिवसात कीर्तनकार बाहेर गावले त्यांच्या पार नमस्कार करतो. रात्रीचे कीर्तनकार मला येता नाही आलं, मी गावाला गेल्यामुळं कार्यक्रम असल्यामुळं आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य आमचे शिंदे महाराज, कारण की हरिशागुरुजी महाराज, माहुरीबुवा महाराज, फुनसे महाराज हे ज्यावेळेस आमच्या गुरुजीच्या माध्यमातून आमच्या तळेगावला येत होते त्यावेळी त्यांच्या पायाचे दर्शन झालं. आणि अशा ज्या वारकऱ्यांच्या संतांच्या पायाच्या धुळीमुळं कदाचित हा योग आला की मी तुमच्या समोर नाही, मी एक शेतकऱ्याचा पोरगा. आणि म्हणून आजच्या कीर्तन सर्जन घेतला अभंग जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यामधला आहे. पण आता गाथा म्हणजे काय? गाथा म्हणजे ज्या गाथ्यामध्ये जवळपास 4,500 अभंग लिहिलेले.
आणि या काल्याच्या प्रसंगावरचा आहे. आणि काल्याचा प्रसंग दोन आहे. एका काही काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्णाचं मनोगत आहे. उदाहरणार्थ चला वळू बाई, कृष्ण आदेश करतात सगळ्यांना. कृष्ण गोपिकांना गोपाळांना सांगतात की माझ्या मागे या, मी सांगतो ते. परंतु या अभंगात विशेष आहे. या अभंगामध्ये काही अभंगामध्ये गोपिका आणि कृष्णाचं मनोगत आहे. त्यामुळे अतिशय गोड असा अभंग आहे गाथ्यातला. आता एक जण काय विचारलं काही सांगतात नाही कीर्तन करायला. एका जणाला विचारलं महाराज गाथा कशासाठी नाव ठेवलं बा. आता म्हणलं हे तर काही एवढं कठीण मला सांगता येणार नाही बा. अभंग लक्षात आलं थोडं. मी म्हणलं तुकोबांचा अधिकार एवढा मोठा आहे, संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो. आम्हाला कोणी पाठवलं नाही, आम्हाला कोणी पाठवू शकत नाही. आम्ही आमच्या मताने इथं आलो. सद्गुरू गजानन महाराज आलो, पाठवलं नाही, आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी दुःखी जीवाचं दुःख पाहू आम्ही इथं आलो. मग आमच्याकडे कोणते केवढं प्रेम त्यांचं, केवढं प्रेम. कशासाठी आले हो तुम्ही? अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. माऊलीचा उपकार कोणता आहे की त्यांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली आणि लपलेलं हे ज्ञान जे खरं आहे सुख ते आम्हाला उघड करून दाखवलं. परितया पारशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेवढे नाम घोषू सर्व करती माझा तरी एवढा आणि केले दिदे मग सर्व सुखाचं पात्र होई दे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. म्हणून ते लपलेलं सुख होतं ते त्यांनी काढून दिलं वर. त्याच्यासाठी त्यांना किती दुःख भोगावं लागलं, मार खावा लागला, तरी पण त्यांच्या मनात तळमळ होते की आम्ही त्यासाठी आलेलो. कशासाठी आलो? दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी. जगाच्या कल्याणा संतांची उभती देह कष्टविधी. सद्गुरू गजानन महाराजांना सुद्धा मारलं लोकांनी. आग्यामुळे काय त्यांच्या अंगावर पाळी आली त्यांना. पण त्यांचं सामर्थ्य महाविष्णूचा अवतार सखा माझा करेल तो काय नव्हे महाराज. गाडी सुद्धा त्यांनी थांबवली, रेल गाडी चालते असं त्यांचं अंगी ऐसे बळ. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. जगाच्या कल्याणासाठी, जगाचं दुःख दूर करण्यासाठी या कलियुगामध्ये लोक फार तडफडतील हो. काय होतील हो? खूप खूप तडफडतील, खूप दुःखी होतील. मग या गरीब जनतेला दुःखातून दूर करण्यासाठी कोणता काय काय उपाय राहणार आहे? म्हणून तुकोबारायांनी गाथा निर्माण केला. गाथा. एक जण म्हणे गाथा, मग माझ्या लक्षात आलं गाथा. कलियुगामध्ये माथा बिघडवणारा कलियुग सुरू आहे आणि ते आपल्या माथ्यात घुसून आपला माथा बिघडवल्याशिवाय चांगल्या चांगल्याचा माथा बिघडवते. चांगल्या चांगल्याचा ज्ञानी असेल तरी काही सांगता येत नाही. नवल अहंकाराची गोठी नरगे विशेष अज्ञानाचे पाठी झोमे सज्ञानाचे कंठी नाना संकटे नाचवी. चांगल्या चांगल्याला ते पराक्रम करणारा कलियुग आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट करून टाकते. मग काय करायचं? पण आता एक प्रसंग असा आहे की तुकोबाराय म्हणतात जो कोणी वाचल गाथा त्याचा या कलियुगामध्ये बिघडणार नाही माथा. आणि माथा जर बिघडला आपल्या पोराचा तर किती रुपयाचं नुकसान होते?
करोडो रुपये एका दिवशी 50,000 50,000 नाही तुम्ही कमी समजा पत्त्यामध्ये हरणारी मनसबी असणार काय काय होईल ते अंगारा करून टाकतात पण सत्यातनी थोडं वर्गणी द्यायच्या होती माणसाने थोडं माणूस मागं पुढं पाहिजे कारण की हे तुमच्या मुलाबाळासाठी संस्कार आहे माथा बिघडणार नाही जो वाचेल गाथा त्याचा बिघडणार नाही माथा पण माथा जरी बिघडला असेल पण ते जरी इथं आला गाथ्या नसेल पूर्ण गाथा पाठ करतात एक अभंग जरी गाथ्यातला त्यांनी ऐकला मनापासून कीर्तना तर त्याचा बिघडलेला माथा सुद्धा जाग्यावर आल्याशिवाय राहत नाही आणि बिघडलेले माथे जर जाग्यावर आले नसते तर मी कीर्तन करत नव्हतो गॅरंटी देतो याने विचारून घे यांच्या गावात गेलो किती जणांचे माथे जाग्यावर आले आमचे हे माळासुलीची इथं बसून आहे हरसुलचे इथं बसून आहे त्यांना विचारा माथा जाग्यावर येणारच घाबरू नका कलियुगाने कलियुग कितीही खतरनाक असू द्या आहेच खतरनाक पण तुकोबारांनी फार सोपं करून ठेवलं ते म्हणजे एकदा काला करून घ्या ज्याने एकदा काला जर केला ना मग ते कुठेही सोडा त्याने तुम्ही ते त्याची नाव कधी बुडणार नाही काला म्हणजे शेवटची स्टेप आहे परमार्थातली याला कळसाचं कीर्तन म्हणतात त्यामुळे शेवटची स्टेप आहे ठीक आहे म्हणून माऊली ज्ञानोबा राहिले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपले उपकार कोणते केले हे सगळ्याचा सार म्हणजे गीता गीतेचा सार ज्ञानेश्वरीचा सार चांगले 65 अमृत अनुभव आणखीन काय असेल जगातल्या सगळ्या पोथ्याचा सार गीता त्याची ज्ञानेश्वरी मग हे पुढं हे करता करता हरिपाठ 27 अभंग त्याच्यातलं एक सार ते म्हणजे पसायदान आणि पसायदानामध्ये सुरुवातीलाच लगेच शेवटून तरी आठवण करायला पाहिजे कोणाची आठवण केली माऊली ज्ञानोबारांनी माहित आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग यत्ने तोषावे तोषो निमद द्यावे पसायदान कोणाची आठवण केली माहिती जे खळाची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्री भाव ज्यांचा माथा बिघडला असेल ना त्यांचं शुद्धीकरण कर काम क्रोध मद मच्छर दम अहंकार अशा वंशा कृष्ण वासना कल्पना विषय विकार रस रूप गंध स्पर्श या विषय विकाराने हे वेळ टाकले असा कलियुगाचा प्रभाव आहे पण भागवतामध्ये एक श्लोक आहे हरे नाम केवलम कलव नास्तेव गतिर्यन्यतः या कलियुगामध्ये ज्यांच्याकडे नामस्मरण आहे विठ्ठलाचा जप अखंड सुरू आहे त्यांचं लक्ष त्यात केंद्रित आहे त्याला या कलियुगाचा धोका 4 फूट त्याच्या पलीकडे कलियुग राहील त्याच्या घरात येऊ शकत नाही त्याच्या मनात येऊ शकत नाही पण आपण त्यांच्याकडे राहिलो तर आपण त्याला मन दिलं तर बरं ठीक आहे ते सगळा सार भरला हरिपाठात नाथरायाचा सगळा सार भरला चिरंजीव पदा अशा प्रकारे तेवढं तर फक्त दुखीत लोकांची आठवण पहिल्यांदा केली हे जेव्हा सगळ्याच्या लक्षात येईल की ज्ञानोबारायानं इतकं सोडून पहिल्यांदा आमची आठवण केली जगातल्या कोणी सुखी माणसाची आठवण नाही केली खळ माणूस म्हणजे कशाला म्हणतात खळ म्हणजे किती क्रूर असते खळ म्हणजे किती म्हणजे पाप करणाराचा नायक मुख्य त्याला खलनायक म्हणून खल 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 म्हणजे कसं असते एक माणूस संध्याकाळी सगळे लोक घराकडे येतात आणि हे चालले बंदीकडे लोकांनी विचारलं की आम्ही घराकडे चाललो वाघ येत असते इथे या वडाच्या झाडाखाली तुम्ही इथं काय चाललं म्हणे वडाच्या खाली झाडात बसणार मी कशासाठी बसणार म्हणे वाघानं मला खावं म्हणे मग कशा खाऊन मरता नाही म्हणे आता मला मरायचं आहे मग घरी मरा ना म्हणे नाही म्हणे इथं वडाच्या झाडाखाली मरतो काऊन वाघाच्या हाताने मरायचं आहे म्हणे काऊन म्हणे मला खाल्ल्यानंतर त्याच्या तोंडाने माणसाचं रगत लागल्यावर 10-12 गावातले खाते म्हणे मी एकटा मरणार नाही 10-12 नेले पाहिजे म्हणे गावातले की एक माझं तर मी चांगलं करणार नाही पण लोकांचंही चांगलं होऊ देणार नाही त्याचं नाव आहे खल आणि ज्ञानोबाराय म्हणतात की मी त्याच्यासाठी आलो की त्याचं शुद्धीकरण व्हावं आता गंगेचा प्रभाव सुरू आहे का सध्या पर्वणी सुरू आहे प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे ज्या गंगेत आपण नेहमी स्नान करतो वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दोष निघून जातात पण पुन्हा अंगावर बसण्याची शक्यता आहे म्हणून साधू किंवा कोणीही आंघोळ केली की त्याचे दोष तिकडे जातात परंतु गंगा मैली होते
आणि म्हणून गंगा वाट पाहते. गंगा वाट पाहते. कोणाची वाट पाहते? अवघे तीर्थ तया ठाया, मग मैली झाल्यानंतर ते वाट पाहते की साधू कधी आंघोळीला येतील. आणि ज्या दिवशी खरा संत त्या गंगेमध्ये आंघोळ करेल त्या दिवशी ते गंगेचं शुद्धीकरण होते. कारण संतांचा अधिकार केवढा आहे माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे इतक्या महाराजांनी सांगितल्यावर मी काय सांगू? त्याचं ऐकूनच मी सांगणार आहे तुम्हाला. संतांच्या पायाजवळ अवघे तीर्थ कया ठाया, येती पुनीत तीर्थ जे क्षेत्र आहेत ना ते साधूच्या पायाची वाट पाहतात. इतकी ताकद साधूच्या पायात आहे. संत चरण रज लागता सहजन वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजावं. जणू संताविषयी किती प्रेम करावं म्हणून देवानं माझ्याकडून हे बोलून घेतलं. संतांचा अधिकार, संतांचा अधिकार त्यांच्या दर्शनाशिवाय संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देते पाय. जर तुम्हाला देव पाहिजे तर पहिले संतांचं दर्शन घ्या. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून सद्गुरू गजाननाथांच्या पायाजवळ आज सोहळा होत आहे. आपण भाग्यवान आहोत. आपल्याला तो आनंद मिळून राहिलेला आहे. आपण ते भोगला पाहिजे. आणि आज त्याची सेवा योग आहे. माझे कीर्तन याच्यातून झालेले आहे, सत्यात सुद्धा झालेले आहे. मागे 1-2 कीर्तन झालेले आहे, 2-3 कीर्तन. आपल्याला आणखी नवीन नवीन पाहले आपण ऐकायला मिळाले पाहिजे. आणि मी येतच असतो. माझं कीर्तन असलं तरी येतो. जिथला वेळ भेटला तिथला बसतो, निघून जात. पण योगायोगाने माझ्याकडे वर्षी कार्याची सेवा आली आणि म्हणून देव बोलून घेतली बोलण्याचा प्रयत्न करतो. आता एक लक्षात ठेवा, एक हरिपाठाचं पुस्तक आणि एक प्रार्थनेचं पुस्तक आहे तुकडे मला. हे 2 पुस्तकं जर तुमच्याजवळ जर असले, एका हरिपाठाच्या पुस्तकात एवढी ताकद आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन. माऊलीने केवढा आधार दिला आहे. संसार सुखाचा कोण करू शकते? किती काही श्रीमंत सासऱ्याने एखाद्याने म्हणलं व्यसनी जरी जवळ असेल तर मी त्याचा संसार सुखी करून देतो. त्याच्या निकाल शेते विकल्या तरी संसार सुखाचा करू शकत नाही. पण माऊलीने आमच्या काय घेतली? गॅरंटी घेतली. आणि माऊलीने घेतली म्हणून माझा विश्वास माऊलीच्या शब्दावर आहे. कारण की माझ्या भारतीय संस्कृतीच्या शब्दावर माझा विश्वास आहे. माझ्या त्या संतांच्या शब्दावर माझा विश्वास आहे की स्वामी विवेकानंद जातात नुसतं माझ्या ब्रदर अँड सिस्टर म्हणतात. आम्ही अमेरिकेतल्या सगळ्या माता भगिनी रडू लागतात की आम्हाला कोणी आणखी बहीण म्हणून कधी बनलंच नाही, सिस्टर म्हणून म्हणलं नाही आम्हाला. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की माझी संस्कृती आहे. एवढ्यावर ते पागल झाले. फक्त माय ब्रदर अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनींनो एवढं म्हणल्यानंतर इतके पागल झाले की 5 मिनिटाचं भाषण 5 तासावर गेलं आणि येऊ द्यायला तयार नाही. मग त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही खूप ज्ञानी आहे, तुम्हाला आम्हाला आवडलं, आता तुम्ही इथंच राहा, आम्ही तुम्हाला तुमचं लग्न करून देतो. त्यामुळे मी लग्न करायसाठी नाही आलो, मी ब्रह्मचारी आहे. अरे तुम्ही लग्न करताय मग हे नाही. मग त्यांनी आणखी प्रवचने केले. त्या ठिकाणच्या माता भगिनी इतक्या वेळा झाल्या की ते इथं येऊन त्यांनी पण लग्न न करण्याचा ठराव घेतला. तन मन धन सब कुछ है तेरा. आणि आजही त्यांच्या नावावर कितीतरी लोक मोठमोठे डॉक्टर आमच्या सोबत स्वामीजी राहतात. ते स्वामीजी झालं आणि आपलं जीवन त्याने अर्पण करून टाकलं. हा आपल्याला तंबाखू अर्पण करायला फार उशीर लागते.
तंबाखू सोडा म्हणलं तर भारी वाटते, लोक घरदार सोडून, आणि कारण की आम्ही ऐकतच नाही ना म्हणलं. आम्ही म्हणलं जेव्हा ऐकू तेव्हा मात्र आपलंही तसंच होणार आहे, आपल्याला वेळ लागणार नाही. अंधकारात प्रकाश निर्माण झाल्याबरोबर तिथे एका मिनिटातच अंधकार निघून जाते. तसंच तुम्ही आम्ही जर मनापासून कीर्तन ऐकलं तर मात्र अंधकार अज्ञान हे निघून जाऊन आपल्यालाही तेच प्राप्त होते, पण त्याच्याशी अत्यंत प्रेम करावं लागते. प्रेम मागा प्रेम मागा प्रेम मागा विठ्ठल. काय मागितलं संतांनी माहित आहे? प्रेम सुख देई प्रेम सुख. प्रेमाविना नाही समाधान. बरं, प्रपंचातही प्रेमाशिवाय समाधान नाही. बऱ्याच जण स्त्रिया म्हणतात की महाराज सुनीनं फक्त प्रेमानं बोलावं, काम नाही केलं तर प्रेमानं बोलली पाहिजे. कोणती ननद सांगते की आमची जे भावाची पत्नी आहे वहिनी, तिनं गोड बोला, प्रेमानं बोला. ते सांगते की ननद बाईनं मला सुद्धा प्रेमानं बोला. सासू म्हणते सुनेल मला प्रेमानं बोला. काही सुना म्हणतात की सासूनं फक्त प्रेमानं बोला, मी सगळं काम करते. प्रेम येई ईश्वर का रूप आहे. पण ते प्रेम कसं पाहिजे? निस्वार्थ, निष्कलंक, निष्कपट. सासूनं तिच्या बोटातली अंगठी दिली पाहिजे म्हणून प्रेम नाही. 1-2-4 एकर वावर आपल्याला जास्त द्यावा म्हणून प्रेम नाही. वावर नाही दिलं तरी आपण तिची सेवा किती करतो मनापासून. दुसऱ्याच्या पुरावाची गरज नाही. बस आपल्या जवळचाच पुरावा आहे. आपल्या साक्षी आत्मा आहे आपला. त्याच्या साक्षीवर आपल्याला निर्णय मिळणार आहे आणि आनंद मिळणार आहे. त्रास होईल, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता. सत्यमेव जयते. विठ्ठला. असं आपण किती काही बोलत बसलो, कीर्तन संपत नसते. वेळेवर संपवावं लागणार आहे. पण एक महत्वाचं आहे, कीर्तन कसं ऐकलं पाहिजे. एका गावात एक सावकार होते. त्याने गावात जात होतो म्हणून मालकीन बाई म्हणत होत्या की एक रोजदारी बाई पहा आणि मला साथ राहील, सोबत राहील, काही काम करत. बरं गेले, सांगितलं बाई तुम्ही आज रोजाने येतो. काय रोज आहे? 200 250 घ्या. बरोबर. आणि मालकीन सांगत ते ऐका. ते बाई आली, मालकी समोर उभी राहिली, मालक निघून गेले. बाईने सांगितलं बाई तुम्ही जागा? हो. मग झाडून काढा. म्हणे ऐकलं. बरं मग भांडे घालतात. काही करे काहीच नाही, ते फक्त ऐकायचं काम. मग भांडे बिंडे साफ करा, सारवण करा, नाही तर काही आणखी काय असेल ते धुणं गेलं धुवा, काय असेल ते काहीच करा, स्वयंपाक करा. म्हणे ऐकलं. संध्याकाळपर्यंत ऐकलं. तिचं डोकं खराब झालं. मालक आल्यावर ते गरम झाले. काय तुम्ही बाई आणली? नुसतं ऐकलं म्हणते. मग मालक विचारतात, हो बाई तुम्ही काहीच केलं नाही, नुसतं ऐकलं का? मग तुम्ही सांगितलं होतं म्हणे मालकीन जे सांगत ते ऐकायचं. असे जर कीर्तन ऐकले, पहिली गोष्ट परमात्माचं अलक्ष्य आहे. ते लक्षात येणं कठीण आहे. ऐसे वर्म मद लागी नारायण. म्हणून ते लक्षात येण्यासाठी आपल्याला अवधान देण्याची गरज आहे. आणि हे असे जर कीर्तन ऐकलं लोक म्हणजे कीर्तनात जाऊन बसतो, तसं नाही. काय घ्यायचं? काय म्हणलं महाराजांनी? त्या अभंगाचा भावार्थ काय? तसं या अभंगाचा भावार्थ आपण एकदा पाहू. त्या बाईला काही फायदा होईल का त्याचा? नाही फायदा. तिने कळालं नाही, वर्म नाही कळालं. हा, तसं नाही झालं पाहिजे. जन्म किती जन्म घातले तरी भेटशी पुन्हा नाही. परंतु आमच्या संतांनी गॅरंटी घेतली, कीर्तन सांग होय अंग. या कलियुगात सुद्धा तुमचा मुलगा देव बनू शकते. तो व्यसनी असो कसा आहे पण तो आला पाहिजे. आंबा माचात असला तो पिकणार आहे, बाहेर नाही पिकत. तांदूळ गंजात टाकले तर शिजणार आहे. दुकानातले इथून नाही शिजत तांदूळ.
पण गंधात टाकल्यानंतर गंधात जर भात टाकला तर त्याचं निश्चितपणे भात झाल्याशिवाय राहत नाही, तो प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. पण तो आला पाहिजे, तो बसला पाहिजे, म्हणून आम्ही सोबत नेत असतो त्यांना. फक्त तुम्ही सोबत चला. आणि असो अशा प्रकारे आजचं या कीर्तनाचा आपण त्या अभंगाचा भावार्थ थोडक्यात पाहून घेऊ, म्हणजे कीर्तन वेळेवर कधी बंद करता येते. म्हणून या अभंगाचं पहिलं कडवं आहे, तुझे संगती आणि गोपिका आणि गोपाळ गोकुळामध्ये असे एका ठिकाणी जमलेले उभे आहेत, हात जोडून आहेत आणि त्यांच्या डोळ्यात आसवाच्या धारा आहेत. अवस्था का झाली त्यांची, का झाली ते पाहू नंतर. पण सध्याची अवस्था तशी आहे त्यांची. डोळ्यातून धारा वाहतात, थेंब पटकत आहेत, तोंडातून बोलता येत नाही, अतिशय सुखातही बोलता येत नाही, अतिशय दुःखामध्ये बोलता येत नाही. परापश्यंती मध्यमा वैखरी वाचा बंद होतात. वैखरी वाचा बंद झाल्यानंतर तोंडातून शब्द निघत नाही, म्हणून डोळ्याने धारा लागतात. जशी मुलगी सासरला निघाल्यानंतर तिचे होठ थरथर कापतात, बापाचे होठ थरथर कापतात, बोलता येत नाही. आतमध्ये बोलावं असं वाटतं पण बोलता येत नाही. त्याच्या अगोदर डोळे बोलू लागतात. त्या अवस्थेचं नाव आहे कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम. अशी अवस्था त्यांची झालेली आहे. आणि त्यावेळेस ते प्रश्न विचारतात मग काही, हो कृष्ण तुझी या संगती, या अभंगातला संगती नावाचा शब्द अतिशय महत्वाचा आहे. तुझी या संगती आणि गजानन हे घंटी बाबा, हे ब्रह्मानंद स्वामी, ज्ञानोबा, तुकोबा, गाडगे महाराज, तुकोजी महाराज, हे कन्हैया, हे शिवप्रभू, तुझी या संगती झाली आमची. तुझी संगती जेव्हापासून धरली आम्ही निचंत झालो. निचंत म्हणजे आम्हाला चिंता राहिली नाही. चिंता कवरात नाही, एक प्रमाण आहे त्याच्यासाठी. उजळले भाग्य आधार, म्हणून आपल्या इकडची मंडळी बरोबर आहे. पाहुणे तर चांगले होते, पण ही पक्वादी वेळ कमी आहे. बऱ्याच ठिकाणी भेट होते. काय साथ करून राहिले तुम्ही, चांगलं आहे. आपल्याही माणसाचं कौतुक करायला पाहिजे, चांगलं आहे. तर चिंता वारली उजळले भाग्य, तेव्हा भाग्य की जे चिंता राहणार नाही. चिंता राहणार नाही मग आपल्याला. बरं कधी राहणार नाही चिंता, काला झाला की
म्हणून काला हे महत्वाचं आहे आपल्या जीवनात. काला याचा अर्थ असा आहे कशाला आला, काय करून आला, काय नाही करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, कुठं नाही जायला पाहिजे, कोणाची संगती धरायला पाहिजे, कोणाची नाही धरायला पाहिजे, याचा अभ्यास करणे, याचा सगळं काही ज्ञान प्राप्त करणे. आणि वृत्ती जी आहे ते बहिर्मुख झालेली आहे आपली वृत्ती, तशीच बनवली, घडीच आहे तशी. ब्रह्मदेवानं ती वृत्ती तशी बनवली, आपली दृष्टी निघाल बहिर्मुख करून टाकली. वृत्ती आणि आपलं मन आहे बहिर्मुख करून टाकलं. ज्या दिवशी वृत्ती आणि मन अंतर्मुख होईल, वृत्ती अंतर्मुख होईल, आत्म्याशी केंद्रित होईल, म्हणजे जीव शिवाचं मिलन होईल, त्याचं नाव काला. विठाला पहिलं कर्म झालं. कृष्णा तुझी संगती धरली. आता आपल्याला हे म्हणता येईल की गजानन महाराज तुम्ही आले तेव्हापासून तुमच्या संगतीमुळं इतके कीर्तनकाराचे कीर्तन ऐकायला भेटले, इतक्या भागवतकाराचं बाईचं भागवत, म्हणून शिवपुराणाला नमस्कार, दिदीला नमस्कार, त्यांची सेवा करणारी मंडळी त्यांनाही नमस्कार. हा तुझी या संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील येते वेळे भोग सुखाचे. जे कधी पाहिलं नाही, जसे काय ऐकलं नाही, ते पक्वादवाले येतात, ते गायनवाले येतात, ते कीर्तनकार येतात, अधिकारी येतात. अमृताचा बोध सतसंग तुम्हारा अमृत आहे, साधी गोष्ट नाही. अमृता होनी गोड नाम तुझे देवा, ते सुख आम्हाला प्राप्त करून देतात. खाण्याचं सुख म्हणजे केवढं आहे माहित आहे का? या सुखा कारणे देव वेडावर वैकुंठ सोडून खाण्यामध्ये कोणतं सुख भेटते महाराज? म्हणून व्यसन सुटते. हे एवढं सुख मोठं आहे की ते देवाने दुर्मिळ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही, या सुखाकार देवाला वेळ लागला. आणि आल्यानंतर ते कुठे गेले? म्हणून संत सदनी राहिला. संतांच्या घरी का आला देव? संत करती काला करते संत त्यांच्या सवय नारायण. ते काला का करतात? आपला टाइम कमी राहिलो म्हणून आम्ही थोडं पुढे जातो. काला कोण करतात? संत. दुसरा माणूस काला करू शकत नाही, देव एकटा काला करू शकत नाही. देव त्या काल्याच्या सुखासाठी वेडा झालेला आहे. काय झालेला आहे? देवाले जर वेड लागते तर सामान्य माणसाचं काय होईल? कालाचं कीर्तन जर करून घेतलं तर, पण कळणं थोडं भारी जातं. पण त्यांना कळालं होतं गोपिकांना. त्या पोरांच्या तोंडात घास काय टाकले, कृष्णाने काय काय केले तुम्ही ऐकलेले बाबा. खूप प्रेम केलं. कृष्णाने काही गाडी भरून तिकडून काही कपडे लत्ते आणले नव्हते. मथुरेतून आला तेव्हा काही आणलं नव्हतं, आणि गोकुळातून जाताना सुद्धा काही नाही. आणि कितीहून प्रेम वाटत. म्हणून भागवताचा अर्थ दिवस प्रेम आहे. प्रेम सुख. काय काय केलं? दुसरं कडवं आहे. घरी ताकाचे हरी
की घरी ताकाचे सरोवर. आता ताकाचे म्हणजे ताक तुमच्या लक्षात आलं, पण सरोवर म्हणजे समुद्र आहे. कशाचा? ताकाचा सरोवर म्हणजे आपला संसार आहे. ताक कसं असते? आंबट. तसं संसाराचं सुख कसं आहे? आंबट. जे मुलं लहानपणी बापाची वाट पाहतात की बाबा कधी येणार आहेत, आई मी बाबाला जी जेवत नाही, आई बाबा चिवडा घेऊन येऊन राहिले, बाबा जिलेबी घेऊन येऊन राहिले, बाबा काही फळं घेऊन येऊन राहिले, बिस्किटचा पुडा आणतात, मग मी जेवीन. आणि तेच मुलं कदाचित सगळे नाही आपला भाग सोडून त्यांना डोंगरे महाराजाच्या वृद्धाश्रमात त्यांची इच्छा नसताना सुद्धा जुलवानं पाठवून देतात. जा आई वडिलाचा अधिकार जगातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा आई वडिलाचं चरण तीर्थ श्रेष्ठ आहे. सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे त्याचे कील शरीरे लोट. जगातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षाही जास्त शक्ती तीर्थक्षेत्र आई वडील आहे. म्हणून आई वडिलांना होईल तेवढं प्रेम द्या. त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका. वृद्धाश्रम बंद पडले पाहिजे. काढाचं काम पडलं काढाची वेळ आहे. आपण पाठवतो तिथं. ज्यांना मुलं बाळ नसले ते ठीक आहे, पण मुलं बाळ असूनही त्यांना वृद्धाश्रमात लोक पाठवतात. त्यांचा आत्मा किती दुखते. नातासोबत खेळावं असं वाटते, पण नाताने सुद्धा घेण्याचा अधिकार राहत नाही. काही काही आजीला दुःख सांगावे कोणाला, ते म्हातारपण. मग ते माणूस काय म्हणते माहिती आहे? म्हातारपण त्या मी वृद्धाश्रमात जाऊन आलो बरेचदा, कीर्तन काय झाले, माझे भोजन झाले तिथं. ते काय म्हणतात माहिती आहे? महाराज आम्हाला असं माहित नव्हतं इथला संसार आहे म्हणून, बेमान होईल म्हणून. असं करत होती. त्याच वेळेस गजानन बाबाला देऊन टाकतो. आमच्या लाकरबाईने दिलं बाबा बरोबर काही नाव घ्यायच लागलं नाही. सांगा त्याच्या कानात महाराजांनी नाव घेतलं म्हणा तुमचं सांगा. अरे दान से धन की शुद्धि होती है. सज्जन का धन खाए संत साधु फकीर और दुर्जन का धन खाए डॉक्टर चोर और वकील. धनवान ज्यांना भाग्यवान दिलं असेल, भाग्यवान बनलं जरी आपल्या हाती नसलं, पण जे भाग्यवान आहेत त्या धनाला आपलं भाग्य जे मिळालं आहे ते मात्र वाटण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. असं मोरारजी बापू म्हणाले होते वर्धेच्या रामायणामध्ये. भाग्यवान होणे आपल्या हातीने, पण आहोत ना तर भाग्य आपल्याला वाटणं आपल्या हाती. म्हणून आपण जितकं जमल तेवढं दुःखितांच्या कामी पडलो. त्याचं नाव वैष्णव आहे. वैष्णव जन ते केले कही जो पर पिडाली जाणी रे. सेवा कराल पण आबा त्याचा अभिमान पण आणणार नाही. त्याचं नाव वैष्णव आहे. दुसऱ्याचं दुःख त्यामध्ये सामील होणं याचं नाव वैष्णव आहे. पण वैष्णव झाल्याशिवाय ईश्वर भेटत नाही. विठाला बगीचा जरी घरचा असेल तरी तुम्हाला पहिले संत्र खायचा अधिकार नाही. तुम्ही पहिले देवाला दिलं पाहिजे, नाही तर गजानन बाबाला द्या, नाही तर कोणाला दुसऱ्याला द्या, शेजाऱ्याला द्या. पहिले खाऊ नका. पहिले 5 संत्र कोणाला द्या. खाण्याचा अधिकार नाही. नाहीतर त्याने देता येते आणि बगीचा नेता येते. पुष्कळ आहे. तर काय काय सांगावं. असो म्हणून काय करू तर दुसरं करू. ताकाचे म्हणजे आंबट सूप. आणखी सांगू आंबट सूप. काल परवा तुम्ही पेपर वाचला असेल. एका पोराने बापानं थापड मारली की 3 वेळ नापास झाला तरी मोबाईल सोडत नाही, अभ्यास करत नाही. अरे मी किती कष्ट करतो तुझ्यासाठी, तरी मला थापड मारली. त्याला राग येऊन की अरे तुझं कल्याण कधी होईल. थापड मारली. त्या पोराला इतका राग आला की, कारण की त्या पोराने हरिपाठ माहित नाही, त्याने कीर्तन माहित नाही, त्याने भागवत माहित नाही, त्याने गजानन महाराजांची आरती माहित नाही. त्यानं आपल्या मायबापाचा दोघाचाही खून करून टाकला. या भूमीत आपल्या जिथं रामानं आपल्या बापासाठी रघुकुल रीत सदाचरे आई प्राण गाय मायबापासाठी मरणारी संस्कृती आमची. मायबापांना काय पोरावर राग करणार, काय करणार. आज ते मायबाप तर जीवाने गेले. पोरगा 20 वर्षाच्या सजेवर गेल्यावर त्या घराला कुलूप लागलं. काय भागवतात तरी म्हणतो आपण की धुंदुकारी. व्यसन कशाने सोडा लागते. काय करणार ते व्यसन. व्यसनानं भागवताना काय होते. अरे भागवतामुळं तो व्यसनमुक्त झाल्याशी राहतच नाही. तसंच एकाच कीर्तनात झाला पाहिजे ते व्यसनमुक्त.
पण नाही होणार. मन लावून जर ऐकलं तर सतसंग जरी एक मिळे जीव पावन होईल आमचा हे म्हणतात. पण देवाची द्वारी उभा क्षण भरी अवघाची संसार गॅरंटी घेतली माझ्या माऊलीने. फक्त या तुम्ही 2 पुस्तकं घेऊन या. त्याने फक्त कीर्तन आहे का मला मन लावून त्याचं व्यसन सुटल्याची राहत नाही, सगळं दुःख दूर झाल्याची राहत नाही. पण तो आला पाहिजे ना आई वडिलाचं महत्व समज. एका जणाने जिवंत मायने पेटून दिलं काल परवाच्या. काय ऐकू वाटते हे कशा सांगतो. घरी ताकाचे आंबट सूप आहे, आंबट सूप. हा घरी ताकाचे सर्व. पण इथं काय इथं नवनीत म्हणजे लोणी. इथं लोण्याचा पूर आहे. या मंदिरात आलं तर लोक दर्शन घेतात आपलं. यायला विना घेतला हे 2 विना किती काही मोठा माणूस होता. आम्हाला सुद्धा कोणी कीर्तनकार होता, कोणी तहसीलदार, कोणी असो, आमदार असो, त्यांचं दर्शन घ्यायला ते इतकं किंमत आहे. तिथं किती सुख आहे. घरात किती कष्ट करता. कोण्या दिवशी आरती केली पोराला. संसारात फक्त एकदा हार आहे लग्नात आणि दुसरा आहे घरातून काढतात. इथं रोज त्याच्या गळ्यात हार पडते. येथे नवनीताचा पूर्ण. पण इथं प्रेम संताची आहे गावी प्रेमाचा सुका म्हणून इथं गजाननाथी आपण येतो. आम्ही सेवा करतो. जितकी जितकी सेवा करा तितकं तितकं चांगलं होईल. जब एक वाक्य निकाल करू ऐकलं. जब प्रेम अनंत हो गया रोम रोम संत हो गया. मीराबाईने 20 पाजलं घरच्या लोकांना. कोणी वेडी म्हणत होतं. हा 20 का प्याला राजाजीने भेटा पीवत मीरा हासी रे. मीरेने 20ही पिलं. ते काय म्हणत होते माहिती आहे. लगन तुमसे लगा बैठे जो देखा जो होगा वो देखा जाएगा कन्हैया मैं तो आपकी हो गई. मैं तो अपने नारायण की हो गई आप ही तासीरे. पग घुंघरू बांध मेरा नाची नाची रे मेरा मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासिनी. सर्व तन मन धन दिलेले आहे. आता लोक काही म्हणो. हो दुनिया काही म्हणो. मुझे है प्रेम ईश्वर से जगत रूठे तो रूठ नहीं. शेरे साहेबांचं भजन त्यांनी मला शिकवलं. म्हणतो भगवंताची प्रेम आनंद आमचं काय होऊन राहिलं. मुझे है प्रेम खर्रा से अगर किडनी खराब, लिवर खराब, कैंसर
झाला तरी चालते, हो मराठच असेल ना. तर मीराबाईनं भगतसिंगने आपल्या देशासाठी, मीराबाईनं देवासाठी, तुकडोजी महाराज जगतासाठी, संत साधू संत जगासाठी, आई बापासाठी, श्रावण बाळ आपण कशासाठी मराचं हे ठरवून टाका एकदाच बस, आणि मग काला होऊन जाईल बस. कोणासाठी मराठा असो. या अभंगात आता आंबट सूत कळालं, लक्षात आलं. संसारात काय, संसार दुःख मुळे संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने. किती काही अशुद्ध आत्मा असेल पण तो जर कीर्तनात आला तर हो या अंगार रूप हरिरूप झाल्याशी राहणार नाही. मला अनुभव आहे, दारू सोडलेल्या माणसं भागवत वाटून राहिले मी पाहिलं डोळ्यानं, म्हणून गॅरंटी घेतो. तर दारू सुटायला काय होऊ शकते, व्यसन सुटायला काय हरकत, सुटू शकते. देवाच्या नावाने काही होऊ शकते. तुम्ही श्रद्धा विश्वास निश्चय ठेवा. असो. किती कडवे झाले, 2 कडवे, 3रं कडवे झाले ना. तुका म्हणिया तुका म्हणिया तुका म्हणिया शेवटचं कडवं आहे. तुका म्हणे आता, तुकाराम महाराज काय म्हणतात, आणि हे कोणाचं बरोबर सांगतात, गोपिकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत. तुका म्हणे आता, नवजो म्हणजे आता तू आम्हाला इथून हाणून दिलं तरी आमची जाण्याची इच्छाच नाही. घरी आंबट सुख आहे आणि तुझ्या इकडे परम सुख आहे, त्याला सच्चित आणि आनंद म्हणतात. अखंड सुख आहे, हे कधी नष्ट न होणार आहे. हो, म्हणूनच सुखासाठी करशी तळमळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ, तरी तू भागवताशी जाय एक वेळ, तरी तू काला करून पाय एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरते. सगळ्या दुःखाचा नायनाट करण्याची ताकद कीर्तनामध्ये आहे माय बापो. असं हे मी तुमच्या आपल्या दिग्रसलाच घंटी बाबाच्या कृपेनं त्या यात्रेमध्ये याचे कीर्तन करता यायचं ऐकायचं. आमच्या आई वडिलांना आम्हाला संस्कार दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची कालच जयंती झाली. एकदा म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कीर्तनानं काय होते, छत्रपती शिवाजी महाराजांना जे सामर्थ्य मिळालं, नाही तर राजे राहिले असते. परंतु महादेवाच्या उतार जे ठरले ते तुकोबऱ्याच्या कीर्तनात त्यांनी काय ऐकलं, नारी नारी क्या कहते हो, नारी रतन की खान, पराई नारी माऊली समान. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढा अधिकार आमच्या स्त्रियाचा आहे. हे ऐकल्यानंतर पहिले संस्कार होते मा जिजाऊचे, आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन झाल्यावर उद्या करायचे आज करा, काही कल करणार तो आज करणार. लगेच उठले, दर्शन घेतलं तुकोबाचं आणि सांगितलं, महाराज आजपासून माझं हे सर्व जीवन पूर्णपणे या स्त्रियांच्या आबरूचं रक्षण करण्यासाठी मी अर्पण करणार आहे. शिवाजी महाराज आपलं जीवन स्त्रियांच्या आबरूचं रक्षण करण्यासाठी समर्पण करतात, आणि आम्ही इंग्रजाचा खर्रा. आणि या ज्या दारूनं, ज्ञानेश्वर महाराज काल म्हणत होते, दारू उजली घरोघरी, आणि मुलं बाप मुलाच्या खांद्यावर बाप झाले पाहिजे, तर दारू घुसली घरोघरी आणि मुलं जाती बापाच्या खांद्यावर. मी स्वतः जाऊन आलेला होतो, म्हणून मी हातात जोडी घेतले. एका जणांना जरी व्यसनमुक्त झाला तर त्या घरची आई, पण की माझी आई लवकर निघून गेली. आईची सेवा कशी करे, पण बाबानं गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, ज्ञानोबा तुकोबा हे सांगितलं होतं. हरिसा गुरुजीने सांगितलं होतं. बबनबा महाराजांची कीर्तन ऐकली, त्यांनी सांगितलं
म्हणून आपण आपल्या जीवनात काय करावं, एका कीर्तनात एक जण जर व्यसनमुक्त झाला तर एक कुंकू वाचलं किती रुपयाचं होते. कोणी म्हणणार नाही की कीर्तनानं काय झालं, एक माणूस जर व्यसनमुक्त झाला तर एक कुंकूची किंमत काय आहे. या देशातली नारी कुंकाशिवाय काही मागत नाही. किती काही श्रीमंताचे श्री मायबाप सोडून ते आपला संसार करते. तुका म्हणे पतिव्रता का, दोन्ही कुळाचा उद्धार करणारी आहे. तिने लग्नातच बाप सोडला, माय सोडली, सगळं गणगोत सोडलं आणि या घरी येऊन याच घरच्या चपला पुसताना मी पाहिलं, सगळ्यात हलके कामं करताना मी पाहिलं. एवढा त्याग आहे त्यांच्याकडे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे भागवताचं फाउंडेशन आहे. भक्तीचं सामर्थ्य आहे याच्यात. आणि भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिच्याकडे बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या आहे. भक्ती आहे आणि ज्ञान आहे, आपलं वैराग्य पण आहे. आता थोडं थोडं कुठे कमतरता पडते, नाही तर नारी मान आहे. आणि मग ते एवढं त्या माणसासाठी सोडते, आपल्यासाठी सोडते. तर एका पुरुषाने विचारलं या कीर्तनात, आता बाईनं म्हणलं लग्नातच घर सोडलं, बाप सोडला, सगळं सोडलं, मग तुम्ही काय सोडलं म्हणलं लग्नापासून. ते म्हणे तंबाखू सोडायचा विचार चालू आहे म्हणे. बरेच दिवसात घरचे माणसं म्हणते म्हणे सोडा म्हणून. मग काय अर्धे वावरे गेल्यावर सोडता का, मग काय बाईचा फोटो गेल्यावर लावता का, मग काय आईचा फोटो लागल्यावर व्यसन सोडता का. अरे आपल्या आईचा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आई देखत 16व्या वर्षी किल्ला प्राप्त करून घेतला. तुम्ही सुद्धा आपल्या आईने, आपल्या पत्नीने त्यांच्या जिवंतपणीच व्यसन सोडून जर दाखवलं तर त्या घरी काय होईल. गोकुळीच्या सुका अंत पार नाही. अशा प्रकारे कृष्ण लहानपणी जन्माला सगळं सुख त्यांनी हे प्रबोधन केलं. लहानाचे मोठे झाले आणि त्या ठिकाणी यायला तरी यार लागे सगळे गोपाळ जमा केले आणि त्या गोपाळांना प्रबोधन केलं. पहिल्यांदा त्यांनी गोपिकांना सांगितलं नाही, त्या गावाची सुधारणा कोणतीच केली नाही. त्यांचे मुलं जे होते त्यांच्यावर संस्कार टाकले. काय विचारलं त्यांना, तुम्ही रोड का दिसता. ते म्हणे आम्हाला दही दूध भेटत नाही, विकायला नेतात म्हणे बाहेर, दही दूध नेतात विकायला म्हणे. हो, अरे म्हणे दूध हे ढेरीसाठी आहे का डेअरीसाठी आहे, पहिले तुमची ढेरी भरली पाहिजे. ते म्हणे 3.5 लिटर असलं अर्धा लिटर पाणी टाकते म्हणे, पण विकायला नेते म्हणे आमचे मायबापान, आम्हाला देत नाही म्हणे, म्हणून आम्ही रोड झालो म्हणे. बरं मी देतो म्हणे, मग तुम्हाला आज देतो पोट भरी. आता पोट कसं भरते त्याबद्दल एक गोष्ट सांगतो आणि कीर्तनाचा समारोपाकडे आपण वळू. या तिन्ही कडव्याचा की कृष्ण आता मला हे सुख सोडून घरी जा वाटत नाही. एकदा जर असली सुख भेटत तर नकली सुखात मन जात नाही. अशा प्रकारे याचा भावार्थ सगळा संपलेला आहे. फक्त कृष्णाने एवढ्या लवकर कसं केलंय. मग त्या ठिकाणी शिकेची देवतो, मडकेची फोडीतो, करी दया दुधाचा रबडा गवई, असा कसा देवाचा देव. त्याच्यानंतर मग लोणी चोरलं, चुरा चुरा कर माकन खाय. बरं मडके फोडले म्हणतात काही लोक. त्याही काळात मडकं फोडलं, याही काळात मडकं फोडतात. दहीहंडी म्हणून आपण पाहतो कुठं कुठं आणि पुढेही फोडणार आहे. दहीहंडी म्हणजे काय, हे इतकं माने एवढं आहे ना, हे आपलं डोकं हेच मडकं आहे. हे कधी फुटलं म्हणून समजा कीर्तनात जर कोणाने पश्चाताप झाला आणि त्याच्या डोळ्यात आसवाच्या धारा आल्या की समजा मडकं फुटलं. आणि त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. बस होते कीर्तनात होते. सर्व गोकुळच ते रडायला लागलो. सुखच तसं आहे, हे सुख घरी नाही म्हणत. असो अवघाची संसार सुखाचा करून तर काला करून घ्यायला लागणार. असो जाऊ द्या. काय चालू होतं आपलं. हा मागच्या काळात ते गोटा मारून महाट्याने फोडला आणि मग एवढे केल्यानंतर चोऱ्या केल्या, खुड्या केल्या, कृष्णाला रंग पण टाकला. हे काही गोपिका कृष्णाच्या घरी आल्या, 10-12 जणी, डोळ्यात पाण्याच्या आसवाच्या धारा. आणि यशोदाला विचारतात कन्हैया कहा आहे आपका, कन्हैया कुठे आहे आपला, कृष्ण कुठे आहे. त्यानं घरात आहे म्हणा, त्याला बोलावा. बाई मी बोलावून पाहते पण नटकट आहे, ती काही येत नाही, काय आहे पाहतो. बरं गेली, सांगितलं कृष्णा ते बाहेर गोपिका आल्या रे आणि तुला बोलावतात, जाय त्यांना सांग मी आत्ताच बाहेरून आलो, आता मी आंघोळ करील, फराळ करील, एक झोप काढील, मग एक ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचील आणि मग मी त्याला भेटायला येईल. त्याला म्हणा बसायचं असेल तर बसा, पण जायचं असेल तर जा. अरे सरळ सांगणार रे, पटकन भेट नाही, जाय तू सांग. यशोदा जाते, माय तुला माहित आहे ना ते पोरग घरातच आहे, पण म्हणते आता मी आंघोळ करतो, झोपतो, मग फराळ करतो. गोपिका म्हणतात मांडी घालून बसल्या सगळ्याजणी आणि आम्ही जाणार नाही. जोपर्यंत कन्हैयाची भेट होणार नाही तोपर्यंत जाणार नाही आम्ही. त्यासाठी डेरा लगा बैठे. काय आहे ते नाही,
हा 80 लागी हा 80 लागी नाही बसलेले आहेत गोपिका. पुन्हा आणखी यशोदा घरात जाऊन सांगते कृष्णा ते बसल्या ते म्हणतात जात नाही. काय जात नाही म्हणतात ते म्हणतात की कृष्ण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. बीत ही जाए चाहे सारी उमरिया श्याम पिया मोही रंग दे. कृष्ण म्हणतात त्यांच्या डोळ्यात आसवा धराय का हो मग जाय सांग द्यायले आत्ताच येतो. रडता रडता हसायला लागले. तुकडोजी महाराज म्हणतात मोहन एक बार फिर आओ अपनी बंसी बजाओ मोहन एक बार फिर आओ तड़प रहे हैं प्राण हमारे आकर दुख मिटाओ मोहन एक बार फिर. सांगत आत्ताच येतो आणि आल्यानंतर विचारतात का नाही काय बोला काय म्हणणं आहे तुमचं. ते गोपी काय म्हणतात श्याम पिया आमच्या अंगावर रंग टाक. हो आई हे रंग टाका म्हणतात आणि मग सांगतात आमचे कडक कपडे भिजवले मग माझ्या गारानं करून येतात मग तुझ्याकडे आमचं फिर्याद करतात. हे अशा आहेत गोपिका. हे कृष्णा आई आम्हाला आमचा रंग टाक. काही गावात लोकांच्या अंगावर रंग पडला त्यांचे घर सुखी झाले पण ज्या घरावर रंग पडला नाही त्या घरात व्यसन राहिलेले. तसं आमच्या अंगावर रंग पडला नाही. आम्ही माहेरला गेलो होतो. आज आमच्या रंग टाक. मग कृष्ण म्हणतात लाल टाकू का कोणता लागू. लाल ना रंगावू मैं हरी ना रंगावू एक नैया अरे अपने ही रंग में रंग दे चुनरिया श्याम पिया मोही रंग दे चुनरिया. तुझ्या भक्तीचा रंग आहे. जे मीराबाईला रंग दिला होता तो रंग दे. नशा दे नशा करना तो ऐसी कर जगत में नाम रोशन हो. गजानन बाबांनी नशा कोणती केली. गण गण गणात बोधे गजानन गण गण गणात काळी वाजवा. पहिल्यांदा मुलांना मार्गदर्शन केलं. आम्ही सगळे मुलं आई वडिलांचं महत्व सांगत जगातल्या सगळ्या चिंतापेक्षा आई वडील श्रेष्ठ आहेत. ते म्हणत होते आम्ही राजा आई वडिलांना शिव्या देतो मारतो गोटा उदारतो नाही. सगळे मुलं गेले घरी मायबापाचं दर्शन घ्यायला लागले. कृष्णाने पहिले त्याने चिवरा चिवरा अरे मात्र काय त्याचे गाल सफरचंदासारखे झाले. प्रेम दिलं. पोरं स्वप्नामध्ये उचलायला लागले. झोपेतून उठायला लागले. कृष्ण कुठे आहे कृष्ण कुठे आहे. त्यावेळेस त्याची आई काय म्हणते हे कृष्ण कृष्ण काय करतो रे भाव चढला का. मी आई आहे ना मी आई हो ना तू आई तू आहे पण कृष्ण माझी माता कृष्ण म्हणजे जगद्गुरु माझी आई ते तर तू मला दिलं नाही दूध पण त्यांनी मला दूध पाजलं पोटभर.
तिच्या डोळ्यात धारा आल्या. माझं दर्शन घेतलं. मालकाने सांगायला गेली, ज्या पोरानं गोटा उचलला ते माझं दर्शन घेतलं, तुमचं दर्शन घेतो म्हणते. किती पोरगा चांगला झाला. कोणा शिकवलं याने? कृष्ण वंदे जगद्गुरु. हे कृष्णानं केलं म्हणल्यावर मायबापाने म्हणायला लागते का प्रेम कर म्हणून? त्यांच्या पोराला दुरुस्त केलं म्हणून मी पुणे गावात गेलो तर पोरांना सांगत असतो तंबाखू टाकरे भाऊ. मला माहित आहे यानं तंबाखू टाकला तर गावातल्या सरपंचाने पोलीस पाटलाने यायले तर सुख होते, ज्यानं दारू सोडली साऱ्या गावाले सुख होते. कारण की त्याला झोप नाही लागत ना रात्रभर. 12 वाजता आल्यावर गावाले न झोपू देणारे काही माणसं आणि त्यानं व्यसन सोडणार त्याच्या आईने किती सुख होईल. अशा किती आई दुखी आहेत. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा कृष्णानं खूप काही केलेलं आहे. आता सासूची मीटिंग घेतली. आलं सुना नाही त्याचा. 3 प्रकारच्या गवळणी होत्या गोकुळात. काही सासा, लेकी आणि सुना. आणि इथे 3 प्रकारच्या आहेत. काही कुमारिके लेकी आहेत, त्यांचं लग्न व्हायचं आहे. काही लग्न झालेल्या सुना आहेत आणि काही सासा आहेत. 3 प्रकारच्या आहेत. सासू म्हणजे स्वतंत्र गवळण. ज्या दिवशी पोळ्या केल्या त्याच्या मनात येईल त्या दिवशी ते पुरणपोळ्या करतात. तिला काही विचारायचं काम नाही. सून म्हणजे परतंत्र. सासून सांगा येणं ऐका, सुनत राहिलं. हो. आणि लेक म्हणजे कधी स्वतंत्र. तिनं जर आईला विचारलं, आई टीव्ही पाहिले शेजारच्या घरी जाऊ का? खबरदार पाय टाकायचा नाही. परतंत्रता. पण लेकीनं जर म्हणलं, आई भजे खा वाटतात, खाऊ का? कोण नाही म्हणते माहिती तुला खाणं. पोरीनं जर म्हणलं तर भजे कवाई खा. आणि सुनीनं जर म्हणलं सासूबाई भजे करू का? त्या बापाच्या घरी नव्हतं का? तिचा बाप काढल्या जाते एकदम. आताच्या नाही, इकडल्या सासा नाही काढत, तुम्ही चांगले आहे. त्या गावाकडल्या बाप इतकं प्रेम. म्हणून सासूची मीटिंग घेतली वेगळी. त्याने सांगितलं, पहा घरदार सोडून आली बरं तुमच्या घरी, तुमच्या पुरीपेक्षा जास्त प्रेम करा. अगर कृष्ण का चाहते हो, कृष्ण प्रेम चाहिए तो तुम्ही या सुनीवर प्रेम करा. तुमच्या पुरीपेक्षा 100%. तुमच्या घरी मोठमाती करण्यासाठी आले, ते सगळं करणार, सेवा करणार. कृष्ण चुकलं आतापर्यंत, कळालं, त्याचे बरोबर करून टाकलं. मग सुनाची घेतली की पहा तुमच्यासाठी आईनं कमावून ठेवलं बरं. जगात पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आई वडिलांच्या शेवळ पंढरपूर निर्माण झालं. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? तुम्ही सुद्धा आपल्या आईपेक्षा 100 पटीनं सासूवर प्रेम करा. मग पहा देव तुमच्या घरी अवघाची संसार सुखाचा नाही होणार आहे. काही लोकांनी सांगितलं, थोडं सुनानं सांगितलं सासूची किती काही सेवा केली तरी ते किरकिर करते, काही काळजी करू नका. जर ऐकायला त्रास होत असेल तर कानात 2 गोळे दिवसा टाकायचे. रात्री तर काही त्रास देतच नाही. दिवसा कानात गोळे टाकायचे, बोलत राहा, काही होत नाही. काही दिवस, किती दिवस राहणार आहे सासू? 5-10 दिवसाचं, 5-10 वर्षाची तिची आहे, 60-70 वर्षाची आहे, 10 वर्ष राहील. त्यातले झोपीतले 5 गेल्यावर किती राहिले? 5च वर्षाची गोष्ट आहे. प्रेमानं होईल, खूप आशीर्वाद लागेल. तुमचं पोरगं कलेक्टर, एखादं आळून दिलं जाईल, साधू होईल, एखादं चांगलं होईल, काहीतरी करत राहतो असो. मग घेतली लेक्यांची भेटी. कुमारिकेला सांगितलं, तुम्हाला काय सांगितलं? त्यांना सांगितलं, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. अनुभव हे कृष्णाने दिलेला बोध आहे. इतकं प्रेम का केलं, गोकुळ का सुखी झालं, त्याचं कारण आहे कृष्ण नुसतं नाचवलं, खेळवलं, हसवलं एवढ्यावर नाही. दाढी वेणीची गाठ, त्याच्यात नवरस आहे. हास्यरसामध्ये ते कथा आलेल्या आहे. ब्रह्माची आणि मायेची गाठ, ते सोडून टाकली. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप. त्या लेकीला सांगितलं एकच करतो, काय कर, बापाचं प्रेम किती असते तुझ्यावर. हो, मग बापाची मान खाली होईल असे कधी वागू नको. आपला देश छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्या स्त्रियाच्या आबरूसाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं, ज्या गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांनी वाटेल तेवढा त्रास करून आपल्या जीवाचे हाल केले. तुम्हाला त्याचा द्वेष नाही. आई वडिलाचं मन दुखू नका. आपल्या वडिलाचं खूप प्रेम असते, मुलीवर खूप प्रेम असते, मुलीचे प्रेम असते. झाशीच्या राणीने कधी हात लावून देणार नाही, अग्नीत जाळून घेतलं तिने, पण त्या दुश्मनाला हातही लावून देणार नाही. अशी आपली संस्कृती आहे. आणि तिला समजावून सांगितलं, तुला वाटते बाई 100 वर्ष आयुष्य आहे, पण 100 वर्ष आयुष्य नाही, अल्प आयुष्य मानव देह होता आहे का याच्यात. आणि शतगणिली ते अर्धरात्र काय, हे तिने समजावून सांगितला मुद्दा. त्यामुळे ते मुली सुखी झाल्या. आणि आता जे कोणी मुली ऐकतील
तेही सुखी होतील. फक्त त्याने ऐकावं. कोणतं ऐकेल महाराज? त्याने सांगितलं 100 वर्ष सगळे माणसं जगत नाही. कालचा एक गोष्ट ऐकली तुम्ही पेपरवर, कालच्या पेपरवर आहे 2-4 दिवसात. नवरदेव फिरून आला गावातून घोड्यावर बसून आणि दरवाजापाशी आला की लवणला आणि खाली पडला तर पुन्हा उठला नाही, पडून गेला. काय तुम्ही करता अहंकार? काय? अरे साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है. देवाने माझ्याकडून बोलून घेतलं की बासिंग बांधलेला नवरदेव घरून गेल्यानंतर मारुती दर्शन घेऊन जाते, नारळ फोडून जाते, पूजा करून जाते. कारण की पुढे विघ्न असतात, गॅरंटी नाही घरी याची. बासिंग बांधलेल्या माणसाची गाडी उलटते, काही होते. आमची गाडी उलटली होती, त्याच्यातून वाचलो म्हणून इथं नाचून राहिलो. आणि जर त्याच्यात ते जमलं नसतं तर इथं काय झालं. प्रभूची कृपा आहे. आणखीन काही सेवा करायचा वेळ, ही सेवा तुमची शिल्लक होती. म्हणून तारने वाला है भगवान, बचाने वाला है. असं मी ते एकदा असं सांगत असतो. 5-7 मिनिटं राहिलेले आपल्या टाईमवरच कीर्तन म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे. मला आणखी इशारा करतात एकदा. काय सांगणार होतो? एवढ्याच कीर्तनात सांगणं सुरू आहे. हे आमचं कीर्तन तुम्ही ज्या 2 देशाची भानगड चालू आहे, लढाई चालू आहे, तिथं ठेवा. माझं नका ठेवू, कोणीही महाराज ठेवा, मी सोबत येतो. आणि त्याने मला फक्त 1च तास आम्हाला द्या आणि तुम्ही हे युद्ध बंद ठेवा. मग काय करसाल तुम्ही? आम्हाला कीर्तन करू द्या. तुम्ही मन लावून ऐकसाल तर ठेवा, नाही तर तसं नका ठेवू. आमच्या स्वामी विवेकानंद गेले तर अमेरिका पागल झाली. भगवान गौतम बुद्ध अंगुलीमाल नावाच्या डाकूला भेटतात, तो देव झाला. सम्राट अशोकाची तलवार माणसं कापणारा, नदी लाल करणारा, त्यानं तलवार हाती टाकून दिली. आमच्या संस्कृती, आमच्या मातीत जन्माला आलेले हिरे कसे आहेत. मग त्यावेळेस त्यांच्याच्यानं थांबलं. काम, क्रोध, लोभ ठाईच मुराले. मग तुम्ही हे कोणासाठी करता? लोभासाठी ना. हे माणसं कापून राहिले जिवंत आणि स्त्रिया विधवा करून राहिले. काय मिळणार आहे? नाही, आम्हाला जमीन भेटत. मग राज्य करून काय करसाल? अरे घोड्यावरचा नवरदेव लग्नात नाही जाऊ शकला, ते मेला तर तुमची काय गॅरंटी आहे? मग ते आमचं हे ऐकणार नाही. आम्ही कोणता अभंग म्हणू तिथं? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे हे सांगू. यानं नाही जमलं तर आणखी त्याला हिंदीत सांगू. आम्ही हिंदीत काय सांगू त्याला? जिंदगी सिकंदर ते ओळखता का? हा, इतिहास में हम जानते हैं उसको. क्या जानते? सिकंदर. हा, सिकंदरनं काय नेलं शेवटी हाती? त्याला रडावं लागलं. हात दोन्ही डोलीच्या बाहेर काढले. मुठ्ठी बांध के आने वाले हात पसारे जायगा. ते म्हणतात मी इथले माणसं कापले, बाया विधवा केल्या, लेकरं वनवासी केले आणि पैसा जमा केला. आणि ते पैसा मला आता बिमारीतूनही वाचवत नाही आणि मरणही वाचू शकत नाही. म्हणजे पैसाही राहिला इथं आणि पाप घेऊन मी चाललो. माझ्या माघारी तुम्ही तरी असं करू नका. पैशातून कमीत कमी काही नाही झालं तर एखाद्या दिवशी काही साधू संतांनी फराळ पाणी किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याने बिमार असले तर काही औषध पाणी देत जा. आपल्या सुखातलं सुख थोडं वाटत जा, नाही तर आपल्या सोबत काही येत नाही. हे त्याला सांगू. ते म्हणलं हो सिकंदर तू हम जानते. काय नेलं शेवटी? ते एवढ्यासाठी रडला शेवटी की मी सप्त्यातला दिवस घेतला नाही, एखादी पंगत कवा घेतली नाही आणि वर्गणी सप्त्यात दिली नाही, पैसा जमा केला आणि माणसं तोडू तोडू मी जगलो. आणि गाडगे बाबानं माणसं माऊली ज्ञानोबारायण तुकोबारानं माणसं जोडले आणि ते तोडले तर त्यांची दिंडी निघते. आणि याचे कोण पुतळे बसवले? त्याला आम्ही एक हिंदी भजन म्हणू. कोणतं? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलता. मौत जब तुमको आवाज दो, मौत जब तुमको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर
हात वरी करा विठोबा रखोबा